जय मॅचच्या दिशेनं पाटण वॉरियर्स बी विपक्ष मैत्री ग्रुप जावली अशी मॅच सध्या तुमच्या समोर बक्षीस पात्र फेरीतली मॅच आहे. कारण की इथे जो मॅच जिंकेल तो डायरेक्ट संडेला मॅच खेळेल. जवळ मॅचच्या दिशेनं बक्षीस पात्र फेरीतली मॅच सध्या मात्र मॅचला होते सुरुवात. एका बाजूला आपण पाहिलं तर शैलेश काळे ओपन करतो पाटण वॉरियर्स टीम कडून, दुसऱ्या बाजूला अर्थातच अमर शेलार. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू अपकट, फटका चांगला आहे, पॉइंटला कॅच घेण्याचा प्रयत्न पायानं तर अडवलाय, फिल्डिंग एफर्ट चांगले आहेत, मात्र निघून जातोय 4 धावेसाठी. येईल चौकार. पहिला चेंडू अगदी 4 धावा प्राप्त केले जरूर. आई चेंडू थोडासा आपण पाहिलं तर अवे फ्रॉम दी बॉडी, शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. की जसा चौकार आला त्यानंतर आपण पाहिलं तर थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला अमर, यशही त्याला आलं. डॉट बॉल. हाही चेंडू चांगला हाताळला अमर शेलार. या मॅच मध्ये आता अनुभव पणाला लावतोय, कारण की पहिल्या चेंडूवर ते आलेल्या चौकारानंतर कुठेतरी कमबॅक केला त्यानं. अवे फ्रॉम दी बॉडी ठेवणारे चेंडू सातत्याने शैलेश काळेला प्रश्न विचारत गेलेत. दोन्ही चेंडू आले डॉट. वेगाने टाकण्याचा प्रयत्न, अतिवेग, व्हाईट बॉल प्लस येईल 1, म्हणजे आताच्या या धावा ऍड होतील 2. तब्बल 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 6 धावा या स्कोर कार्ड वरती सजल्या गेलेत. यॉर्कर खोडून करायचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये स्वतः पायानं अडवण्याचा प्रयत्न, पायानं अडला मात्र तोपर्यंत फिल्डिंग एफर्ट्स पहा, कारण की जी चिकी धाव आहे ती चिकी धाव थांबवण्याचा प्रयत्न केला. संघाची धाव आपण पाहिली तर अगदी 7 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचेल. 7. यॉर्कर हाही चेंडू अगदी अलगद खेळून काढला. बाबूराव पाटीलला पाहिलं सांभाळून, तोपर्यंत प्रवीण आज सगळ्यात जास्त जो मैदानामध्ये 2 वेळा जी व्हिडिओ आहे ती आतापर्यंत त्याची कॅप्चर झाले. टीमची टोटल आपण पाहिली तर ओव्हर क्रमांक 1 च्या अखेरीस जाऊन पोहोचले. 8 या धावसंख्येवरती 8 ऑन स्कोर कार्ड. की जे ऊन आहे ते ऊन पडलेलं आहे सध्या, खेळपट्टी थोडीशी हळूहळू सुखी होत चालली आहे. दाखल झालाय गोलंदाजीसाठी निलेश बिल्लारे, ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झाला. पहिल्या मॅच पासून आपण पाहिलं तर पाटण वॉरियर्स टीम कडे लक्ष, कारण की ज्या पद्धतीने या आधीची मॅच ते विजेता झालेत, शेवटच्या क्षणाला शेवटच्या चेंडूला विजय त्यांनी प्राप्त केलाय. चांगला चेंडू हाताला, बॅटीची जी अगदी विकेट किपरच्या हातामध्ये, कारण की आत्ताचा जो चेंडू होता ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर हाताळला गेला, हाफ ट्रॅकर चेंडू बॅकफुटला जाऊन मारण्यासाठी भाग पाडला आणि हा चेंडू खेळत असताना बॅटीची जी लीडिंग एज घेतली, अप्रतिम कॅच करण सुर्वेनं पकडली ॲज अ विकेट किपर. तो सुरेशजी जोंधाळे साहेब यांचं मी मनापासून अधिक स्वागत करतो. सुरेशजी जोंधाळे साहेब विनंती करेल आपणही व्यासपीठावरती या.
संतोष सूर्यवंशी दाखल झाल्या मैदानामध्ये. पहिली विकेट जशी भेटली त्यानंतर संतोषला दाखल केलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, डिक्लेअर मध्ये जाईल एक धाव. सांभाळून खेळण्याचा प्रयत्न निलेश भिल्लारेच्या गोलंदाजी वरती, कारण की पहिल्या चेंडूवरती त्यानंही विकेट प्राप्त केली. आणि त्यानंतर मात्र एक धावेनं संघाची धावसंख्या आता पुढे ढकलली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग चांगलं आहे, प्रॉपर टायमिंग आहे, एलिव्हेशन चांगलं भेटलंय. संतोष सूर्यवंशीच्या बॅट मधून निघून जायला चेंडू, डीप मिड विकेट कव्हर करणारा येईल षटकार. चांगला टायमिंग आहे, प्रॉपर टायमिंग आहे. या षटकारानं संघाच्या धावसंख्येला थोडीशी आपण पाहिली तर चकाकी भेटली आहे. 15 धावा. धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. दोन चेंडू अजूनही बाकी आहेत. प्रत्येक ओव्हर मध्ये आपण 5 चेंडू ठेवतो. 5 चेंडूची 1 ओव्हर. गती परिवर्तन फसवलं, व्हाईट बॉलचा इशारा. निलेश भिल्लारे आपण पाहिले तर कुठेतरी फलंदाजाचं मन जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या टप्प्यामध्ये चेंडू न ठेवण्याचा त्याचा प्रयत्न, मात्र एक्स्ट्रा धाव त्यानं दिली आहे जरूर. संतोष सूर्यवंशी दुसऱ्या बाजूला जो गेला षटकार लगावतोय. संघाची धावसंख्या अगदी 16 या धावसंख्येवरती आता जाऊन पोहोचले 16. पुन्हा गती परिवर्तन, पकड करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या अगदी टॉपच्या एजला लागून मात्र डिक्लेअर मध्ये जाईल एका धावेसाठी हा चेंडू. 17 आता टीमच्या टोटल वरती जाऊन पोहोचले. धावसंख्या 17. मैत्री ग्रुप जावली एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पाटण वॉरियर्स बी टीम. दोन्ही संघाने कित्येक संघाला पराभूत करून या फेरीपर्यंत येऊन पोहोचलेत. पंच केलाय, एक सिंगल धाव. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपलाय आणि टीमची टोटल आपण पहिली तर अगदी जाऊन पोहोचली आहे 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन अ स्कोर कार्ड. ओव्हर क्रमांक 3 मध्ये राहुल वांगडे सध्या गोलंदाजीसाठी दाखल झाला. जिथे पहिला चेंडू अगदी डॉट येतो. संतोष सूर्यवंशीच्या विरोधामध्ये गोलंदाजी सध्या चालू आहे. शैलेश काळे एका बाजूला. बराचसा वेळ झाला शैलेश काळेला स्ट्रायकिंग वरती येताना नाही पाहिलं. जिथे आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धाव, कारण की जेव्हा शैलेश काळे आले तेव्हा धावा चांगल्या भेटले टीमला. म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांनी फलंदाजी केली. मोठे फटके मारण्यासाठी जाणला जरूर जातो. पहिल्या ओव्हर मध्ये पहिला चेंडूवरती चौकार त्याचा जरूर आला. अप्रतिम फटका, पायावरती टाकला आणि तसा चेंडू उचलून फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या बाजूला 6 धावेसाठी. अप्रतिम स्ट्रोक. संतोष सूर्यवंशी ब्रँड दाखवला आपल्या खेळाचा. त्यानं ज्या पद्धतीने टायमिंग जुळलाय, जरूर बोला असेल, बोला था पैरों पे नहीं डालने का दोस्त. तसा चेंडू हाताळला. हाही खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस होता, टायमिंग जुळलं नाहीये, नाराज असेल, पूर्ण नाराज असेल या फटक्यावरती. मोहर होती या चेंडूवरती 6ची. तीन चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे. हाही चेंडू आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव, व्हाईट +1. तीन चेंडू अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. टू गो.
यावेळी केली फुलटॉस चेंडू अगदी पण झाला नाहीये जिथे आपण पाहिलं तर अगदी एक सिंगल धाव दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातो 2 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट केल्या तर दुसरी धाव थोडीशी फसली गेली आहे रिप्ले पाहताय तुम्ही ज्या पद्धतीने दुसरी धाव अपुरी राहिले शैलेश काळेला माघारी यावं लागलं आणि अगदी मिस्टर विजय मैदानामध्ये जातोय मागील मॅचचा हिरो मागील मॅचचा विजयाचा शिल्पकार अजय पवार म्हणजे वाटोळे गावचा खेळाडू आहे वाटोळे गावातून खेळताना पाहिलं मागील मॅच मध्ये हिरो राहिला तो टीमची टोटल जाऊन पोहोचला आपण पाहिलं तर अगदी 29 या आकड्यावरती 29 राहुल वांगडेची गोलंदाजी आता मात्र भन्नाट राहिले शेवटचा चेंडू फटका चांगला ताकदवर आहे मिड विकेटला वेगानं चालला आउटफील्ड फास्ट आहे मात्र तोपर्यंत दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपला 31 धावसंख्या 31 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल जाऊन पोहोचले 31 या आकड्यावरती शेवटचे फक्त 10 चेंडू आता बाकी आहेत या इनिंगचे बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारी ही मॅच जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल रविवारच्या दिवसामध्ये तो खेळेल उद्याच्या दिवसामध्ये जे 2 गाव एक संघ खेळणार आहेत त्यांच्यामधून जो जिंकेल त्यांच्यासोबत ते रविवारी खेळतील रविवारी बॅकफुटला पंच केलाय डीप स्क्वेअर लेगला कॅचचा कॉल दिलाय पकडली कॅच संतोष सूर्यवंशी होईल आउट दत्ता मोहिते सर दाखल झाले आणि पहिला चेंडूवरती विकेट प्राप्त केली संतोष सूर्यवंशीची तुझा अनुभव आहे तो का महत्वाचा टीमला विकेट हवी होती विकेट घेण्यासाठी दत्ता मोहिते यांना बोलवलं आणि त्यानंतर लगेचच विकेट प्राप्त झाली मल्हारला माघारी मैदानामध्ये पाठवलं जात आहे माघारी आला संतोष सूर्यवंशी संघाची धावसंख्या जैसे ते वैसे जिथल्या तिथे 31 वरती स्टॉप झाले शेवटचे काही 9 चेंडू आता बाकी या मॅचचे या इनिंगचे टार्गेट किती ठेवलं जाईल कसं बनवलं जाईल कारण की समोर मैत्री ग्रुप जावली संघ देखील बलाढ्य संघांना पराभूत करून या फेरीपर्यंत येऊन पोहोचलाय याआधी आपण पाहिलं तर ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर टीमला पराभूत केलं त्याआधी आपण पाहिलं तर अगदी गोपीदत्त प्रतिष्ठान पाटण 11 ला त्यांनी पराभूत केलं आणि आता या फेरीपर्यंत येऊन पोहोचलेत गती परिवर्तन मल्हारनं ओळखलं पाहिलं जज केलं आणि उचलून फेकून दिलाय डीप स्क्वेअर रिजनच्या अगदी बाहेर बॉस चषक 2025 चा आणखीन एक येतोय धमाका मल्हारच्या बॅट मधून मोठे फटके खेळावेच लागतील मोठ्या फटक्यांसाठी जावंच लागेल टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचले तब्बल 37 या आकड्यावरती 37 वेगानं हाताला गेला जिथे आपण पहिल्या सरबाटीनं पाय तर घसरला दत्ता मोहिते यांचा कोणती दुखापत झाली नाहीये तोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचले गेले टीमची टोटल आपण पाहिली तर थोडीशी पुढे जाते 1 न 38 धावा हाई चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न मिड विकेट मधून 1 बाउन्स चेंडू पर्यंत पोहोचते फेकी पहा अगदी आरामामध्ये हा थ्रो केलाय व्हॉट थ्रो अप्रतिम थ्रो बाउंड्री लाईन वरून हा डायरेक्ट थ्रो समीर यादव चांगली थ्रो केला समीर यादवनं आता एका धावेच्या मदतीनं 39 धावा
डाउन द ग्राउंड खेळाडू आहे राहुल वांगडे, चेंडू पर्यंत पोहोचेल, एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न, तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट केलेत आणि गरज आहे या 2-2 धावेची. मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे, 1 कन्वर्ट इनटू 2 म्हणजे कुठेतरी आपल्या धावसंख्येमध्ये भर आणणारी ही रनिंग बिटवीन द विकेट खूप महत्वाची. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ संपला. संघाची धावसंख्या 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. शेवटचे 5 चेंडू आता अक्षय बाकी आहेत. कमीत कमी 15-1 धावा तरी हव्या. टीम बोलत असेल 15-1 धावा येऊ देत म्हणजे कुठेतरी 50च्या पुढचा आकडा टीमला भेटतो. कारण की प्रोजेक्टर स्कोर जर पाहिला तर तब्बल 51 धावसंख्येचा प्रोजेक्टर स्कोर दाखवला. 50 ते 55च्या पुढे धावसंख्या जाणं महत्वाच्या मॅच मध्ये, क्वालिफायर मॅच मध्ये एक वेगळा दबाव असतो, एक वेगळा संघर्ष तुम्हाला करावा लागतो. 50-55 धावा देखील डोंगरा एवढ्या दिसतात अशा वेळी. गोलंदाजीसाठी दाखल झाला विजय चव्हाण. यावेळी देखील फटका चांगला खेळून काढला आहे खेळाडू, दोघांच्या गॅप मधून निघून जातोय. बॅटिंग करत असताना फलंदाज अजयच्या बॅट मधून येतोय हा फटका. या बाटोळे गावच्या टीमच्या खेळाडूनं मागील मॅच मध्ये देखील पाटण वॉरियर्सच्या विरोधामध्ये एक चांगला परफॉर्मन्स केला. जी मॅच जिंकण्यासारखी नव्हती ती मॅच त्यानं जिंकून दिली आणि त्यावेळी त्यानं 3 चेंडू 14 धावांची खेळी करून मॅच एकतर्फी जिंकून दिली. फुल टॉस चेंडू, हाही फटका चांगला खेळलाय, कॅचचा कॉल दिलाय. येस अंपायर हा रिव्ह्यू घेतला गेलाय, चेक केला जातो हा रिव्ह्यू. अंपायर तोपर्यंत याआधीचा जो चेंडू होता जो षटकार दिला तो चौकार होता ऍक्च्युली. येस येस तो चौकार होता, नाही तो टप्पा पडला अलीकडे. येस थँक्यू. त्या 4 धावा आहेत आणि आताचा रिव्ह्यू आम्ही चेक करतोय, बीमर चेक करतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स OUT आउट. जावं लागेल बॅटरला, पूर्णपणे लँड झाला चेंडू, आउट आहे. फलंदाजाला माघारी जावं लागेल. या आधीचा जर चौकार आपण पकडला तर टीमची टोटल थोडीशी मागे येते. 45 धावा. एमटीसी लाइव, ओम साई एमटीसी लाइव. दूध का दूध पानी का पानी, पिक्चर क्लियर है बॉस. 45 ऑन स्कोर कार्ड. तब्बल 2 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडू उर्वरित अजूनही बाकी आहेत. चांगल्या धावा सजवलेत आतापर्यंत. लफकण्याचा प्रयत्न डाऊन दी ग्राउंड. सचिनच्या बॅट मधून सचिन अस्वले वेगानं धावतो. सचिन अस्वले त्यासाठीच ओळखला जातो, वेग पहा त्याचा. वॉर्डर रनिंग बिटवीन द विकेट. ज्या धावा आहेत त्या चोरल्यात, या धावा आहेत त्या अशाच घ्याव्या लागतात. 2 चेंडू आता बाकी आहेत. शेवटचे काही चेंडू, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. टीमची टोटल आपण पाहिली तर 46. 47 या आकड्यावरती. हाई चेंडू डाऊन दी ग्राउंड. मिस्टर प्रवीण चेंडू गॅदर करून फेकण्याचा प्रयत्न जरूर राहिला. डायरेक्ट थ्रो, एकच सिंगल धाव. मल्हार असेल स्ट्राईकला. शेवटचा एक चेंडू. हा जो शेवटचा चेंडू होतो अति महत्वाचा मानला जाईल. पाटण वॉरियर्स टीम कडून एक मोठं टार्गेट बनवण्याची संधी आणि हा शेवटचा चेंडू महत्वाचा. फुल टॉस चेंडू लगावलाय, मल्हारच्या बॅट मधून येईल षटकार.
पाटण वॉरियर्स टीम वाट पाहत होती या षटकाराची, कारण की संघाची धाव संख्या जाईल 50 पार आणि जाऊन पोहोचेल अर्थातच 54 या आकड्यावरती आणि 55 धावेचं असेल आव्हान 55. आता 55 धावा या मॅच मध्ये करायचे मैत्री ग्रुप जावली टीमला. बक्षीस पात्र फेरी मधली मॅच. पंचावन्न धावेचं टार्गेट. ऐकूया निलेश जिवाडेकर सर यांना या वाणीमधून 55 धावा कशा होतात, काय केलं जात आणि या संपूर्ण मॅचची कहाणी एका इनिंगची निलेश जिवाडेकर सर यांच्या वाणी, कारण की ही शेवटची मॅच, शेवटची इनिंग. 55 धावेचं टार्गेट. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत पहिल्या डाबामध्ये ऐकलात, पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचे ट्रेंडिंगला असणारे समालोचक अर्थात किरण मस्कर सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. आता सत्र क्रमांक 2 कडे वळूया. आजच्या दिवसातला हा शेवटचा डावा आहे, जिथे प्रथम बॅटिंग करताना टीम पाटण वॉरियर्स ब या संघाने बॅटिंग करताना बनवलेल्या 54. आता मैत्री ग्रुप जावलीला बनवायचे आहेत धावा 55, येणारे बॉल 25 आहेत. असं धावसंख्येचं गुणोत्तर सत्र क्रमांक 2 साठी आहे. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. पाटण वॉरियर्स ब विपक्ष मैत्री ग्रुप जावली, आणि मैत्री ग्रुप जावलीने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी पाटण वॉरियर्स ब या टीमला आमंत्रित केलं होतं. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. स्ट्रायकर जोडीमध्ये 2 आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पिंपरी गावचे राहुल वांगडे आणि सोबतीला सरजापूर गावचे दत्ता मोहिते ही स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते. आता पाटण वॉरियर्स ब या टीमला विनंती करूया की आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण आखायला घ्या, अशी विनंती आपण करूया. शिवा जाधव बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त असणारी बॉस चषक 2025 ची स्पर्धा आणि आजचा पहिला दिवस 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे. आज असोसिएशन वास तालुका हाप आपण पाहत आहोत. 8 संघ सहभागी झाले. उद्या 2 गाव 1 संघ अशा संकल्पने अंतर्गत काही संघ सहभागी होणार आहेत आणि रविवारी पाटण तालुका अंतर्गत 1 गाव 11 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. अशी 3 दिवसीय ही क्रिकेट स्पर्धा आणि त्याचा हा पहिला दिवस आणि ही शेवटची मॅच, शेवटचा डाव. आता ठीक दुपारचे वाजलेले आहेत, 4:06 होत आहेत आणि सत्र क्रमांक 2 ला आता होईल सुरुवात. टीम आता पाटण वॉरियर्स ब या टीमला विनंती करूया की आता आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण आखायला घ्या, क्षेत्ररक्षण आपण लावायला घ्या. हे 4थं पर्व आहे यंदाचं. गेली 3 पर्व ही स्पर्धा वाढदिवसानिमित्त आयोजित केली जाते आणि यंदाचं 4थं पर्व आहे या स्पर्धेचं.
55 धावा आणि येणारे बॉल 25 असं धावसंख्येचं गुणोत्तर आहे या डाबामध्ये. सकाळपासून सहभागी होणारे संघ जर आपण पाहिले तर मोरणा क्रिकेट असोसिएशन, पाटण वॉरियर्स ब हा पहिला सामना झाला होता आणि तो पाटण वॉरियर्स ब ने जिंकला होता. त्यानंतर कराड ग्रामीण 11 विपक्ष पाटण वॉरियर्स अ आणि हा सामना पाटण वॉरियर्स ने जिंकला होता. त्यानंतर पुढे जाऊन पाटण वॉरियर्स ब विरुद्ध पाटण वॉरियर्स ए हा सामना झाला आणि तो सामना पाटण वॉरियर्स ब ने जिंकला आणि हा संघ क्वालिफाय झाला क्वार्टर फायनलच्या मॅचसाठी. त्यानंतर ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर विपक्ष छत्रपती शाहू महाराज शाहूवाडी आणि हा सामना ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूरने जिंकला होता. त्यानंतर गोपी दादा प्रतिष्ठान पाटण 11 विपक्ष मैत्री ग्रुप जावली हा सामना झाला आणि तो सामना मैत्री ग्रुप जावलीने जिंकला. आणि त्यानंतर ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर विपक्ष मैत्री ग्रुप जावली हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत गेला आणि तो सामना मैत्री ग्रुप जावली धावसंख्येचा बचाव करताना जिंकला. आता क्वार्टर फायनलची लढत आहे. आता धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे मैत्री ग्रुप जावली या टीमला. पाठीमागच्या मॅच मध्ये मैत्री ग्रुप जावलीने बचाव केला होता धावांचा, परंतु आता या टीमला पाठलाग करायचा आहे. परंतु एका मॅच मध्ये पाठीमागचा सामना जर आपण पाहिला तर पाटण वॉरियर्स ब ने धावसंख्येचा पाठलाग केला होता. आता परिस्थिती वेगळी आहे. आता या संघाला बचाव करायचा आहे. 55 धावांचा 25 बॉल मध्ये स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. सचिन असवले षटक क्रमांक 1 साठी येत आहे. ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल प्रीमियर लीगचं मैत्री ग्रुप जावलीने पहिलं पर्व जिंकलं होतं ना, त्या टीम मध्ये सचिन असवले हे खेळताना आपण पाहिले होते. परंतु आता मैत्री ग्रुप जावली विरुद्ध त्यांना 2 हात करायचे आहेत. गोलंदाजीसाठी तयार. षटक क्रमांक 1 मध्ये हा पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. बॉल निघालाय डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं स्वागत केलंय राहुल वांगडे यांनी भव्य. बॉल सीमा पार षटकार. या डावाची सुरुवात अगदी वीरेंद्र सहवाग स्टाईल केली आहे. 1992 साली क्रिकेट विश्वामध्ये अशा प्रकारचा षटकार लागला होता आणि याही डावामध्ये पहिलाच बॉल पाठवलाय. सोडून दिलेला बॉल. पंचाने सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे. मार्क ग्रेडबी चे पहिले खेळाडू होते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्यांनी 17 क्रमांक 2चा पहिला बॉल सीमा पार पाठवला. त्यानंतर वेस्ट इंडिजचे फिलो आणि तिसऱ्यांदा जर हे काम कुणी केलं ना तर भारताच्या वीरेंद्र सहवाग यांनी जॉन्सन गिलस्पीला मारला होता. आणि या डावामध्ये राहुल वांगडे यांनी 30 किमी या मैदानाच्या आतमध्ये केली आहे. सचिन असवले एक प्रतिभावंत ऑलराऊंडर. कमी गतीचा बॉल आणि त्यालाही पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. राहुल वांगडे टिपिकल स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावांसाठी या फटक्याची झलक आणि मैत्री ग्रुप जावलीचा आता वाढतंय धावफलक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. राहुल वांगडे टिपिकल स्ट्रोक षटकार. सचिन असवले यांच्या विरुद्ध आक्रमण केलंय. राहुल वांगडे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. बॅटिंग साठी तयार होतील. बॅटिंग साठी पुन्हा तयार. वेगाने टाकलेला बॉल सरळ बॅटने समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक झडप घालतात. त्यासाठी चालले होते परंतु पाहिलं की आपण बॉल पर्यंत पोहोचू शकणार नाही की लगेचच बॉलच्या पाठीमागे थांबले. एक सिंगल धाव प्राप्त होते आणि सचिन असवले यांचं निश्चित मनोबल वाढलं असेल. बॅटिंग असेल, फिल्डिंग असेल, गोलंदाजी असेल, अशा तिन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे खेळाडू. परंतु समोर आता दत्ता मोहिते सर. सरळ बॅटने फटका खेळलाय. बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक वेगाने एका हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर हो केला गेलाय. 2 धाबा सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. धावसंख्या जाऊन पोहोचले 55चा पाठलाग करताना. धावसंख्या आहे धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. हाही फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का तर नाही. निर्जन सळी बॉल टप्पा घेतोय. बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला केली आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल धावा मिळाल्या 3. या बॉलच्या पाठीमागे आपण धावा जोडूया. षटक क्रमांक 1चा खेळ समाप्त होतोय. 55चं प्रति उत्तर देताना मैत्री ग्रुप जावलीने बनवलेले आहे धावा 19 धावा. म्हणजे इथून पुढे आता 20 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 20 बॉल मध्ये बनवायचे आहे धावा विजयासाठी 36. हे समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. 20 बॉल 36चं समीकरण बाकी. स्ट्रायकर जोडीने सुरुवातीला खेळ चांगला केलाय.
पाटण वॉरियर्स ब ला विकेटसाठी जावं लागेल. आज डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागेल, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये सचिन आसवले आले, ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत. आता ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. आज या मॅच मध्ये खेळाडूंना महत्वाकांक्षी व्हावं लागेल, कारण हा जर सामना जिंकलो तरच पुढची फेरी खेळायला मिळेल. ही क्वार्टर फायनल आहे, जो संघ जिंकेल तो पुढे निघून जाईल सेमी फायनल मध्ये. म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये जो संघ जिंकेल तो दाखल होणार आहे. त्यासाठी हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत. ओव्हर नंबर 2 साठी आता जुळेवाडी गावाचा पर्याय निवडलाय. षटक क्रमांक 2 साठी शैलेश काळे ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. जुळेवाडीचे एक प्रतिभावंत ऑलराऊंडर ओव्हर नंबर 2 साठी येत आहेत. तर एका बाजूला पिंपरी गावचे ऑलराऊंडर राहुल वांगडे. शरीरापासून दूर ठेवलेला बॉल, पंचाने सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईट +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये जोडूया. या गोष्टी टाळाव्या लागतील, कारण ही जी वेळ आहे ती धावा वाटण्याची नाहीये, धावा वाचवण्याची आहे. आडव्या बॅटने या बॉल वरती केलाय वार आणि बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. येतोय तो षटकार. शक्ती आणि युक्तीचा या बॉलच्या पाठीमागे साधलाय मेळ आणि या बॉल वरती राहुल वांगडे यांनी केलाय चांगला खेळ. बॉल सीमा पार, षटकार. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. शैलेश काळे पुन्हा तयार. बॅटची कडा घेऊन बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी क्षमता आहे शैलेश काळे यांच्याकडे, प्रतिभा आहे, परंतु आज जे काही कौशल्य आहे ना त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत, परंतु आज चांगला खेळ करावा लागेल. मग घनसोलीतलं क्रिकेट असेल किंवा एका वाकराचं क्रिकेट असेल, एका बाजूला घनसोलीतलं क्रिकेट, एका वाकराचं क्रिकेट राहुल वांगडे. अशा तोला मोलाचे खेळाडू एकामेकासमोर. सरळ बॅटने खेळलेला फटका आकाशाला गवसणी घालतोय आणि बॉलने घेतली भरारी. राहुल वांगडे यांचा फटका होता भारी आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मोठ्या फटक्यांची ललकारी, बॉल सीमा पार, षटकार. या बॉलची कहाणी राहुल वांगडे यांचा फटका आहे तुफानी आणि मैदानाच्या आतमध्ये याच नावाची आली आहे आता सुनामी. शैलेश काळे पुन्हा तयार. हाई बॉल पाठवलाय आणखीन एक सीमारेषेच्या पलीकडे. फटका आहे मोठा, आता नाही होणार. मैत्री ग्रुप जावली या टीमला धावांचा तोटा. हाई बॉल सीमा पार, षटकार. राहुल वांगडे या नावाची सुनामी आली आणि या सुनामीचा कहर. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे सोडून दिलेला बॉल. अंतिम बॉल आहे, पंचाने सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. विकेट साठी पाटण वॉरियर्स ब ला जावं लागेल. धाव संख्या आहे 41. पंच 2 आहे त्या बॉलच्या पाठीमागे. ओके, आपण करेक्शन करूया स्कोर बोर्ड मध्ये. 42 धावा. आणखीन एक बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी मैदानाच्या आतमध्ये राहुल वांगडे नावाचा झंझावात पाहायला मिळतोय आणि हाई बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. राहुल वांगडे क्रीजच्या खोलीचा अगदी योग्य वापर केला, टायमिंग प्रॉपर केलं आणि हाई बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पार. 6 धावेंसाठी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 48 धावा. 55चं लक्ष आहे. असं म्हणतात ना, भले यशस्वी होण्याची खात्री असो किंवा नसो, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही आपल्या जवळ नेहमी असली पाहिजे आणि तो संघर्ष आता पाटण वॉरियर्स ब ला करावा लागेल. पाठीमागच्या 2 ओव्हरमध्ये घडलं काय याचा विचार करून चालणार नाही. पुढच्या 3 ओव्हरमध्ये चांगलं काय करता येईल पर्याय निवडलाय बाबूराव पाटील. ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाडी बेहतरीन होता है आणि आज तो चांगला खेळ करावा लागेल. बाबूराव पाटील अनुभवी आहेत, मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. ओव्हर नंबर 3 समोर राहुल वांगडे. पायांचा वापर केलाय आणि या बॉलची लांबी पाहावी लागेल, कमी पडली आहे आणि एका हातामध्ये काय कॅच पकडलाय
अजय यांचं कौतुक करावं लागेल. एका हातामध्ये पकडलेला झेल, विकेटचं पतन. परंतु मित्रांनो, राहुल वांगडे यांचा झंझावात जर तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या या बहारदार खेळीसाठी. बॅटिंग करत असताना तब्बल ठोकलेले षटकार जर आपण पाहिले ना तर 5 षटकार त्यांच्या बॅट मधून आले. धावसंख्या आहे धावफलकावरती 9 बॉल 38 धावांचा झुंजार खेळ राहुल वांगडे यांनी केला आणि तेच आता आउट होऊन माघारी येत आहेत, म्हणून त्यांनी आपलं काम पूर्ण केलंय. बाबूराव पाटील आले, संघासाठी पहिली विकेट त्यांनी मिळवून दिली, मनोबल वाढला असेल. अशा प्रकारच्या काही विकेट जर टीम पाटण वॉरियर्स बला जर गुच्छामध्ये मिळाल्या ना तर निश्चित हा सामना बनवू शकतो. आता इथून पुढे विजयासाठी 6 धावेंची गरज आहे. काळ कसोटीचा आहे, कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे आणि तो संघर्ष आज करावा लागेल. करण सुर्वे मैदानाच्या आतमध्ये येतात. पहिलाच बॉल डॉट खेळलाय. बाबूराव पाटील यांनी आता या मॅच मध्ये प्रभाव टाकायला सुरुवात केली आहे. खास करून या ओव्हरमध्ये विकेट मिळत नव्हती, ती विकेट त्यांनी महत्वाची मिळवून दिली. धावसंख्येचा वाढलेला वेग जर कुणी कमी केलाय तर ते नाव आहे बाबूराव पाटील. वेगाने टाकलेला बॉल, करण सुर्वे यांचा वार आणि या बॉल वरती आता मोहर काय लागेल आणि षटकार आला आणि हा सामना मैत्री ग्रुप जावलीने जिंकलाय आणि हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होतोय. मैत्री ग्रुप जावलीचं अभिनंदन आणि पाटण वॉरियर्स बचं मनपूर्वक आभार. आपणही चांगले खेळलात, 2 सामने आपणही चांगल्या रीतीने जिंकलेले आहेत, त्यासाठी आपलंही मनपूर्वक आभार आणि मैत्री ग्रुप जावलीचं अभिनंदन. हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होतोय. हा सामना जिंकून त्यांचं अभिनंदन. आणि शिवा जाधव बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त असणार बॉस चषक 2025 पर्व 4 आजचा पहिला दिवस या ठिकाणी समाप्त होतोय. परंतु या अंतिम मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आहे राहुल वांगडे, ज्यांनी चांगल्या धावा कुठल्या आणि मैत्री ग्रुप जावलीने हा सामना जिंकला आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये हा संघ दाखल झालेला आहे. त्यांचा आपण अभिनंदन करूया, कौतुक करूया. पाटण वॉरियर्स ब आपलं मनपूर्वक आभार. आपण 2 सामने चांगल्या प्रकारे खेळलात, परंतु या सामन्यामध्ये थोडेसे प्रयत्न कमी पडले. परंतु आपण पाटण वॉरियर्स बला आपण देऊया पुढील मॅचसाठी शुभेच्छा आणि पर्व क्रमांक 4 आणि आजचा पहिला दिवस या ठिकाणी समाप्त होतोय आणि पहिल्या दिवसामध्ये पुढे जाणारा संघ आहे मैत्री ग्रुप जावली, ज्यांनी 3 पैकी 3 सामने जिंकले आणि हा अंतिमचाही सामना या टीमने जिंकलेला आहे. त्यांचं आपण अभिनंदन करूया आणि काही आठवणी आता आपण या अंतिम सामन्याच्या जपूया.